पार्ट 1 पार्ट 2 तुम्ही ऑलरेडी पाहिले असाल आणि हा पार्ट 3 आहे। डॅपाग्लोफ्लोझिन ही शुगरची मेडिसिन आहे, त्याच्या रिलेटेड मी हे व्हिडिओ बनवलेली आहे आणि हा पार्ट 3 आहे। सो ब्रँड नेममध्ये फॉर्झिगा, ऑक्सरा आणि अदर खूप सारे आहेत। सो ह्या ब्रँडमध्ये डॅपाग्लोफ्लोझिन हा कंटेंट आहे। आता ब्रँड कुठलाही असो, फॉर्झिगा असो, ऑक्सरा असो किंवा अदर कुठलीही असो, काळजी सेमच असणार बिकॉज कंटेंट सेमच आहे। आता ही टॅबलेट घेतल्यानंतर पाणी जर तुम्ही कमी प्यालात, कारण की कसं असतं लोकांना वाटतं की अरे पाणी पिला ऑलरेडी या गोळीमुळे लघवी खूप येते, म्हणून मग लोक पेशंट काय करतात की पाणी कमी प्यायचा प्रयत्न करतात। पण आहे ऑलरेडी ते शुगर म्हणजे शुगर आपल्या लघवी थ्रू जातं, म्हणून आपण पाणी पिलं पाहिजे। जर आपण पाणी नाही पिलं तर काय होणार, तुमचं अंगातून म्हणजे पाणी कमी होणार आणि तुम्हाला अशक्तपणा, चक्कर येणे किंवा BP तुमचा लो होऊ शकतो, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात। आणि काहींना युरिन इन्फेक्शन, काहींना फंगल इन्फेक्शन, विशेषतः म्हणजे जळजळ किंवा खाज येणे, अशा सगळ्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात। ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शन किंवा किडनी प्रॉब्लेम आहे किंवा किडनी डिसीज आहे ना, त्यांनी ही गोळी घ्यायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधीही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही गोळी घेताना खूप जास्त फास्टिंग किंवा ऑपरेट घेत असाल तर खूप जास्त वेळ उपाशी राहणं किंवा क्रॅश डायटिंग असेल, अशा सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत। अशावेळी किटोसायडोसिस नावाची गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते, मग जरी शुगर खूप जास्त नसली तरी। सर्वात महत्त्वाची गोष्ट ही मी प्रत्येक गोळीबद्दल सांगितलेलं आहे की स्वतःहून गोळी बंद करू नका, स्वतःहून डोस चेंज करू नका, कोणीतरी सांगितलं आहे म्हणून स्वतःच मर्जीने गोळी ॲड करणं वगैरे असा काही प्रकार करू नका। कुठलीही गोळी बंद करण्यापूर्वी, चालू करण्यापूर्वी किंवा काही ॲड ऑन करण्यापूर्वी आणि डोस चेंज करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नेहमी घ्यायचा असतो। आता आय थिंक सो तुम्ही पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 सगळे बघितलं असाल आणि माझी शुगरची सिरीज नक्की बघत असाल। सो अशाच माझ्या वेगवेगळ्या फार्मा टिप्स विथ माय डेली ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघत असाल आणि बघा, बिकॉज ॲज अ फार्मसिस्ट म्हणून मी खूप छान पद्धतीने तुम्हाला फुल डिटेल व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते। सो चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा। बाय।